नमस्कार सर्वांना. तर कसे आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सकाळची उठले तशी नुसतं काम काम काम. तर स्वयंपाक वगैरे झाला, झाडझूड झाले आणि जेवणं पण झाले. तर म्हटलं चला हा भांड्याचा पसारा खूपच पडला आहे, आधी भांड्याचा पसारा आवरून घेऊया. मग भांडे वगैरे झाले आणि पाणी नितरायला मी ते बाजूला ठेवल्यानंतर मग म्हटलं चला आता किचन धुवून घ्या, साफ करून घ्या. आणि मग किचनचं साफसफाई झाल्यानंतर आणि किचन कसं स्वयंपाक करताना खूपच चिकट होऊन जातो, मग मी थोडं साबणीचं पाणी टाकलं आणि थोडासा घसून काढला आणि मग धुवून वगैरे घेतला, मग साफ केला आणि मग नंतर मग घराला किचनला झाडू मारून घेतला. आपलं जेवणाचं खरगटं वगैरे पडेल असतं आणि म्हटलं चला आता सकाळचं उठलं तसं काम चालू आहे. कामाने माणूस थकून जातं आणि मग म्हटलं आता चला थोडा मूड फ्रेश करून घ्या. तर आता फ्रेश करण्यासाठी काय, तर आमच्या इथं मस्त मावचं गोंडस पिल्लू आहे आणि त्या गोंडस पिल्लासंग थोडंसं खेळलं, मस्ती केली आणि गप्पा गोष्टी केल्या ना एकदम मूड एकदम फ्रेश होऊन जातो. तर आता पाहूया गोंडू काय करू राहिला. तर हे बघा गोंडू. तर गोंडूला खूप मस्ती लागते आणि गोंडू असं घेतलं का त्याला पण छान वाटतं, की त्याला पण वाटतं गोंडूला की माझे पण लाड करावा. काहीच करत नाही ते, मस्त पप्प्या घेऊ देतं, शांत बसतं आणि त्यालाही माणसाचाच लाळ आहे. त्याला पण खेळायला खूप छान वाटतं. आणि म्हटलं हे खूपच आगाव आहे. म्हटलं हे बी तिच्या मम्मीवानीच निघते काय. तिच्या मम्मीला एकलखोरी म्हणजे अशी बाजूलाच राहायची, ती माणसाजवळ जास्त येत नव्हती, फक्त खाय प्यायपुरती. पण हे गोंडू खूप गोड आहे. हे गोंडू माणूस कुठं असू द्या, लांब बसेल असलं तरी ते आपल्याजवळ येणार आणि आपल्या ओटीत बसणार, आपल्या अंगावर चढणार आणि आपल्याला लाडकर म्हणणार. खूपच गोड आहे आणि तिच्या संग आणि पहिले एकदम हे होतं ना, मला वाटलं याच्या मम्मीवाणी आणि मग पण ते इतकं तिला गोंडू लागायला लागलं देत खरंच, नाही म्हणजे की खूपच. आई नाही म्हणून तिच्या संग खेळतो, मस्त्या करतो. जेव्हा पटलं तेव्हा तिच्या संग खेळतो आम्ही. आणि ती मस्तीखोर तर इतकी बापरे, अजिबात शांत बसत नाही. मग ती शांत बसत नाही, मग काही आम्ही काही चिनू आणि चिनू संग तर बापरे